नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 7 तारखेला एक महाराष्ट्रातलं टॉपचं ओपनचं मैदान होतं आहे गगन बावडा केसरी. आणि या बैलगाड्यात बावडा केसरीचं मैदान आहे आणि महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान आहे. सातारा जिल्ह्यामधील मैदान आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील. सुरुवात करूया. आता पैऱ्यांना 20 पैरे आहेत. एक अंदाजित पैरे आहेत, संभावित पैरे आहेत. खरे पैरे हे समजू नका, कारण काय होते मला परत लोक मला बोंबालतात माझ्या नावानं की पायरा असं सांगितलं तसं सांगितलं, पायरा तुझा खराच होत नाही, काय होत नाही. एक अंदाजित आणि संभावित पैरे आहेत. सुरुवात करूया आपण 1 नंबरच्या पैऱ्याला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये विठ्ठल नाना यांचा जो हरण्या आणि चिक्या यांचा साज आपल्याला पळताना दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे हा त्या 7 तारखेच्या ओपनच्या मैदानामध्ये बावडा केसरीच्या. खूप साऱ्या शुभेच्छा आहे गाडीला. त्या मैदानामध्ये 2 नंबरचा पैरा जो असेल तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत कायम गुलालामध्ये असतो असा हा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत आपल्याला निमगावकरांचा सावकार पळताना दिसू शकते. हीच जोडी पुन्हा एकदा पळते की काय, ह्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे त्या ठिकाणी लागलेलं आहे, कारण की स्पीड खूप लागणार त्या गाडीला. 3 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाव यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करणारा असा हा त्यांचा घरचा साज सुंदर 11-11 आणि साई 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते. अंदाजित पैरा आहे आणि खरंच ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळते. म्हणजे जोडी सुंदर बी त्याच रीतीने पळतो आणि साईसुद्धा त्याच स्पीडने पळतो आणि 100% ही गाडी जी आहे ती गुलालामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते काय नाही, कारण की सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या गाडीवरतीच लागलेल्या आहेत. 4 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. उजव्या खांदीचा पब्लिकचा बादशाह ज्याला म्हटलं जातो असा हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारलीकरांचा हरण्या आणि हा हरण्या आपल्याला त्यांच्याच घरच्या गुज्जरसोबत पळताना दिसू शकेल. घरचाच साज हेमंत फुलोरे यांचा आपल्याला पळताना दिसू शकेल त्या बावडा केसरीच्या मैदानामध्ये. 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे अशा या सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड एकनाथदादा कंदूर यांचा कंदूरचा राजा आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरीचा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला शाहिद भाई मुळे नातेपुतेकरांचा सचिन याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. राजा आणि सचिनची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 6 नंबरचा पैरा नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्षा हिंद केसरी लक्षा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी तो आपल्याला पळताना दिसू शकेल साखरवाडीकरांच्या बावऱ्यासोबत. बघूया कशा पद्धतीने हे सुद्धा नियोजन होऊ शकेल. नियोजन जर झालं तर 100% गाडी गुलालामध्ये असेल. 7 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा घरणीकेकरांचा हिंद केसरी राजा हा आपल्याला संघर्ष योद्धा बुलेटसोबत दिसू शकेल. काय सांगू शकत नाही, पैरा अंदाजित आहे, खरासुद्धा ठरू शकण्याची दाट शक्यता आहे. 8 नंबरचा पैरा कोरेगावच्या 2 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी असलेला हा देवाभाईचा साज आपल्याला पळताना दिसू शकेल, कारण की या जोडीला असं स्पीड लागणार आहे की सगळा महाराष्ट्र बघेलच, कारण की एवढं स्पीड कशी गाडी पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. 9 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सिकंदर 81-81 आपल्याला पळताना दिसू शकेल. सातारा एक्सप्रेस उर्फ हरीण आपला साताराचा बलमा आणि 81-81 सिकंदर हा नंदी आपल्याला पळताना दिसू शकते. 10 नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं असा हा सर्जा आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आणि नितीन आबा शेवाळ यांचा हिंद केसरी पाखऱ्या ही जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होतं. 11 नंबरचा पैरा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल हिंद केसरी बादल आपल्याला ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत दिसू शकेल. 12 नंबरचा पैरा सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी महान भारत केसरीचा मानकरी असलेला सुंदर बॉस आपल्याला पुशेगावच्या सुंदरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. 13 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अजित शेठ यांचं नाव संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर 13 देशामध्ये पोहोचवणार असा हा कारोंडेकरांचा अटेल ड्रायव्हर तामखडा यांचा चिक्या आपल्याला पळताना दिसू शकेल. अवतार पवार यांच्या अर्जुनसोबत 100% गाडी फायनलमध्ये राहणार ही. 14 नंबरचा पहिला किनीकरांचा रायबा आणि त्याच्यासोबत पळताना दिसू शकेल माहिब्या कोरेगावकरांचा माहिब्या ही एक टॉपची जोडी असेल. 15 नंबरचा बकासूरचा पैरा कोण असू शकतो. बकासूरचा पैरा गुपित आहे आणि गुपितच राहू द्या. आणि बकासूर कोणासोबत दिसू शकेल, नवीन चेहरा असेल की कोण असेल काय सांगू शकत नाही आहे. बकासूर त्या ठिकाणी येईल का नाही आहे काय सांगू शकत नाही आहे, येईल पण काय सांगू शकत नाही. ओपनचं मैदान येणार 100% येणार. 16 नंबरचा पैरा आहे पृथ्वीराज दादा खोटवळ यांचा किस्सा आणि कुमठेकरांचा वजीर ही जोडी पळताना दिसू शकेल. 17 नंबरचा पैरा देगाव मैदानाचा 1 नंबरचा जोड पळताना दिसेल. किस्मत आणि विसापूरकरांचा कार्तिक जोडी पळताना दिसू शकेल.
18 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला एक एक काय म्हणतात त्याला कधीच कोण गिनतीमध्ये धरत नाही की हा नंदी फायनलमध्ये राहू शकेल, हा 2 नंबरचे पैरे घेऊन, असा हा थारचा मानकरी असलेला असा हा रुद्रा. आणि रुद्र आपल्याला जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. 19 नंबरचा पैरा आहे मानकरकरांचं वादळ आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतला जो महाराज आहे त्या महाराजसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. 20 नंबरचा पैरा दहिगावकरांचा पाखऱ्या आणि दहिगावकरांचा पाखऱ्या कोणासोबत दिसू शकतो. दहिगावकरांचा पाखऱ्या जो आहे तो मला असं वाटतं की बावधनच्या लक्षासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया हे एक माझे अंदाजित आणि संभावित पैरा आहेत. बकासूरचा पैरा कोण असेल? बकासूरचा पैरा काय वाटते? नवीन चेहरा असू शकतो की जुना असू शकतो, काय वाटते बघूया. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. 7 तारखेला बकासूर त्या मैदानामध्ये दिसू शकेल आपल्याला.